सोता हनुमान महाराज की जय। ऐसे बोलता श्री रामचंद्र सकळ वानरांचे फार ऐकोनी पिंजारीला कपिंद्र दिभ्यासूर भासत। ग्रंथकर्ते कथेचा अनुसंधान समोर लागलेले आहे तो भगवान प्रभू रामचंद्राने हनुमंताला सांगितलं, हनुमंता तुला वनस्पती आणायला जायचं आहे। त्यावेळेस असणार हनुमंतराय तयार झालेले आहेत। सर्व वानर सेनेनं पाहिलं हनुमंताला आवेश आलेला आहे आणि हनुमंताच्या अंगावरचे असणारे केस सगळे पिंजारलेले आहेत। त्यावेळेस काय परिस्थिती झालेली आहे पुढील अध्यायामध्ये आपल्याला आणि ऐकायला भेटणार आहे। पिंजारिल्या रोमावळी दिसे विक्राळ दांताळी मस्तक गेला नभो मंडळी गोळांगुळी आवेश। त्या ठिकाणी असणाऱ्या रोमावळी अशा पिंजारलेल्या आहेत। लाल मुंद असे असणारे हनुमंताचे डोळे झालेले आहेत। रागानं जे असणार अंग थर 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 कापू लागलेला आहे। असा आवेश आणि हनुमंताला आलेला आहे। म्हणजे दोन्ही दिसती नेत्र गोळ जैसे धगधगित इंगळे राहाटिता भूमिसी लांगुळ लोक सकळ भयभीत। ज्यावेळेस हनुमंतरायाला आवेश आलेला आहे, डोळे लालबुंद झालेले आहेत। जसा विस्तव असतो आणि त्या विस्तवाप्रमाणे हनुमंताचे डोळे लालबुंद दिसू लागलेले आहेत। शब्दाचा असणारा आखडा वळवलेला आहे। केसावर अंगावरचे केस जे असणारे आणि सगळे रोमावळी जे असणाऱ्या उभारलेल्या आहेत। अशा प्रकारची परिस्थिती आणि त्या ठिकाणी झालेली आहे। वळीला वृक्षाचा खोडा लंगोनी सुवेळ्याचा कडा रामस्मरोनी वेगाढा केला गाढा भुभुकार। त्या ठिकाणी जे असणारा शिवाचल नावाचा जो पर्वत होता, या पर्वतावर हनुमंतरायाचे असणारे उड्डाण मारण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आणि तिथून जे असणारं आणि उड्डाण हनुमानजी आपल्याला आता वर पाडवायचं औषध आणण्यासाठी तर हनुमान वरती लावायचं। हा घ्या। ऐगोनी त्याचा भुभुकार दचके कैलासी शंकर ब्रह्मांड बडबडिले थोर घोरांदर मांडिले। ज्यावेळेस हनुमंतरायानं उड्डाण केलेलं आहे त्यावेळेस असणारं आणि महादेवाला सुद्धा जाग आलेली आहे, गजबजलेले आहेत। सर्व जे असणारे तिन्ही तालामध्ये आणि त्यांचा जो असणारा दराला आवाज जो असणारा झालेला आहे, सगळं जे असणारं डळमळ डळमळ करू लागलेले आहेत। अकाळी प्रळयो कायसा सृष्टी प्रयळ रुद्र निमती दृष्टी इंद्रादिक पडिले संकटी प्राण कंठी दाटले। सर्वांना असं वाटू लागलेलं आहे की अचानक जे असणारं हे काय घडलेलं आहे। एवढ्या मध्यरात्री जे असणारा भूकंप झाला की काय, या पृथ्वीवर कोणत्या प्रकारचं संकट आलं अशा प्रकारचं आणि सगळ्या लोकांना त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे। कडे खचले सागरी वृक्ष भ्रमती गगनांतरी उड्डाण करिता कपी केसरी सुरांसुरी आकांत। ज्यावेळेस हनुमंतरायाला उड्डाण केलं त्यावेळेस जे असणारं ज्यांच्या ज्यांच्या कानावर हा आवाज आलेला आहे, सगळ्यांचे जे असणारे त्या ठिकाणी आकांत वाजलेला आहे। सूरवीर जे असणारे सगळे आणि थरथर कापू लागलेले आहेत। अचानक जे असणारं मध्यरात्रीच्या टायमाला आणि ही काय जे असणारं संकट आलं अशा प्रकारे सगळ्यांना वाटू लागलं। सप्तसागरा खळबळा धरा जाऊ बाहेर सातळा आकांत जीव मात्रा सकळा गोळा मुळाचे निधाके। हनुमंतरायाचं उड्डाण जे असणारे एवढा वेग होता की त्या वेगाचा जो असणारा आवाज येत होता, त्या आवाजानं सागर जे असणारे सप्त सागर जे असणारे ढवळून निघालेले होते, त्यांना भरती आली की काय असं जे असणारा प्रकार
उपरी गगनांतरी सत्य लोक पर्यंत वरी गेली उड्डाणाची थोरी विक्रम भारी कपिता त्या ठिकाणी असताना हनुमंतानं उड्डाण मारलं वरी वरी असणाऱ्या आणि त्या ठिकाणी ब्रह्मांडापर्यंत असणाऱ्या हनुमंताचं उड्डाण गेलेलं आहे. अशा प्रकारचं ग्रंथ करते आणि हनुमंतरायाच्या उड्डाणाचं वर्णन आणि या ठिकाणी करत आहेत. दिशा दुमदुमिल्या संपूर्ण प्राणांतिक सकळ राक्षस गण ते ऐकोनिया रावण अति चिंतामणी उपजवी ज्यावेळेस हनुमंतरायानं उड्डाण केलेलं आहे त्यावेळेस असणाऱ्या सगळ्या दिशा दुमदुमून गेलेल्या आहेत. राजा रावणानं बघितलं ऐकलं. राजा रावणाच्या मनामध्ये असणारी चिंता वाटू लागलेली आहे. आता राजा रावण जो असणारा पुढे काय करतोय आणि हे आपल्याला ग्रंथामध्ये सांगू लागलेले आहे. हॅलो, छान असं ताईने वाचलेलं आहे. म्हणून असणारा नवनाथ सिंगन यांनी दोन्ही सूचक वाचकाला 50-50 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वाचत आहे. मने गेलिया कपिंद्र आणि औषधी समग्र उठविला सौमित्र श्रीरामचंद्र नाटोबे या ठिकाणी असणारा राजा रावण मनामध्ये चिंता करू लागलेला आहे. आता जर का हनुमंतराया आणि त्या ठिकाणी गेले द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी गेले आणि तिथून जर औषधी आणली आणि लक्ष्मणाला जर उठवलं तर मात्र आणि प्रभू रामचंद्र युद्धामध्ये मला हरवल्याशिवाय राहणार नाही, मारल्याशिवाय राहणार नाही याची चिंता आणि राजा रावणाला वाटू लागलेली आहे. हे तव एकामेकांपरीस वीरण योद्धे कर्कश अवघे मिळाल्या युद्धास मग आमास प्राणांत राजा रावण चिंता करू लागलेला आहे. जर का लक्ष्मण आणि या मूर्छनामधून बाहेर निघले, शक्ती लागलेली आहे, याच्यामधून जर सावध झाले तर मग राम लक्ष्मण आणि हनुमंतराया त्यांच्याकडे बरेच असे बलाढ्य वीर आहेत आणि हे सगळे जण मिळून आम्हाला जे असणारे आवरणार नाही, आमचा या ठिकाणी निपांत झाल्याशिवाय राहणार नाही असं राजा रावणाला वाटू लागलेलं आहे. आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजितादी अखया पुत्र कुमरे कुमर मारिले राजा रावण मनामध्ये विचार करतोय आता काय करावं म्हणजे. आपल्याकडे तर सैन्यही शिल्लक राहिलेलं नाही. माझे जे असणारे सगळे जे काही मानाचे वीर होते, बलाढ्य वीर होते, या सगळ्यांना जे असणारं मारलेलं आहे. इंद्रजित गेला, कुंभकर्ण गेला, सगळेच गेलेले आहेत. आता शेवटी फक्त मी एकटा राहिलोय असा राजा रावण विचार करू लागलेला आहे. ऐसे चिंतिता रावण करू विसरला भोजन विसरला उदक पाना अति चिंता मना पीडित राजा रावणाला चिंता वाटू लागलेली आहे. राजा रावणाचं मन जे असणारं विधिविघ्न झालेलं आहे. राजा रावण सर्व कार्य करायचं विसरून गेलेला आहे. त्या ठिकाणी त्याला आमच्या ताईने सुंदर सुंदर असणारे या ठिकाणी वाचलंय. म्हणून दत्तात्रय सिंगन वायवटवाडी यांनी पण 50-50 रुपयाचं बक्षीस दोघांनाही दिलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. निद्रा न लागे शेजेसी करीत असे उठी बैसी तव देखिले काढले मिसी मग चरणासी लागला राजा रावणाला चिंता वाटू लागलेली आहे. राजा रावणाला झोप सुद्धा लागला. काय विचार करावा. राजा रावण झोपायचा, अंग टाकायचा, पुन्हा जागा व्हायचा, पुन्हा इकडं तिकडं फिरायचा. राजा रावणानं मनामध्ये विचार केला आता हनुमंतरायाला त्या ठिकाणी अडचण करण्यासाठी किंवा त्यांना जे असणारं त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी कुणाला पाठवावा हा विचार राजा रावण करत होता. तेवढ्यामध्ये राजा रावणाला आणि काय नेहमी दिसलेला आहे. चारी मुखे सरती लाळा दाढ विकट विकराळा धगधगित नेत्र गोळा जैसे इंगळ खदिराचे चारी मुखे सरती लाळा दाढ
शूळ जैसे त्या काळानिमित्त जे असणार अवतार सांगितलेला आहे, भयानक असं स्वरूप जे असणार काळानिमित्त हॅलो. आहे, अंगावरचे केस जे असणार आहे आणि टाईट झालेले आहेत तर सुरासारखे दिसत आहेत, अशा प्रकारचं बोलत आहे. धन्यवाद धन्यवाद ताई आणि धन्यवाद जागडे महाराज. सुंदर सेवा या ठिकाणी केली. यानंतर सोनाली वायभट वाचण्याची सेवा करतील आणि दत्तात्रय शिंगल महाराज सांगण्याची सेवा करतील. चला लवकर, या लहान मुली झोपणार आहेत म्हणून लवकर पुकारण्यात येत आहेत. चला आपल्याला स्पेननी जायचंय आणि तिसराही अध्याय संपलेला नाही, आताची सुरुवात आहे.